उठलो आत्ताच ब्रश वगैरे काय घेतला आहे. सकाळ आता वाजले 6-6:30 वाजले तर बाहेर सणाला रूम घेतली होती आम्ही. दुसरी रूम बघू शकता त्या ठिकाणी. तर बाहेरचा नजारा दाखवला पॅक बंद आहे तरी पण बघू तुम्ही कसं काय. कसं काय मस्त. चला फ्रेश होऊ आणि निघूया पुढचा पॉईंट कुठं जायचं काय नाही का. चला तर मित्र आंघोळ वगैरे करून बाहेर आलो तर आम्ही आता निघालो तर काल रांदा फॉल वगैरे पाहितलं होतं नाही का. येताच आता 55 किलोमीटरचा राऊंड आहे. चेकपोस्ट आहे. चेकपोस्टवरून आत जायचं आहे. आता आम्ही थांबलो या ठिकाणी साईडला रस्त्याच्या. बघू शकता वातावरण वगैरे मस्त वातावरण झालेलं आहे. कोकण कडा वगैरे सगळे एक धबधबे वॉटरफॉलचे जे रांग आहेत ते आतमध्ये येतात कुठं चेकपोस्ट आतमध्ये 55 किलोमीटरच्या राऊंडमध्ये. तर चला मित्रांनो जाऊया बघूया. आणि आज पाऊस पाण्याच्या आधी लवकर म्हणजे पाऊस आला आतमध्ये तर काय विषय नाही पण जाता वेळेस पाऊस नाही लागेल बरं नाही का. तर चला जाऊया हळू आणि रिव्हील करूया सगळ्या गोष्टी. पास वगैरे घ्यायचा इथून एंट्री करायची. जाऊया आपण पुढं बघू. एंट्री केली आम्ही गेट पास वगैरे बनवलाय. हा जवळपास 55 किलोमीटर राऊंड नाही का. बघू शकता इथे भारी भारी साईडला तरी डेंजर आहे. गाड्याचे प्रकार वगैरे भरपूर आहे झाडू नाही का. तर यासाठी तिकीट वगैरे ठेवलं. जाऊया पुढे हळूहळू दाखवा तुम्हाला. इकडं पाऊस आहे. वातावरण भारी आहे. प्रमाण झाडाचं पण इथं एकदम प्रमाण जास्त प्रमाणात झाडं पण इथं आता एकदम थंड हवा आहे इथं. बाहेर थांबलो तिथं असं थंड एवढं होतं. मग इथं आलो तर एकदम थंड वाटायला लागले नाही का. तर चला जाऊया हळूहळू स्पॉट जिथं भारी वाटून ते थांबतोय आम्ही दाखवतो तुम्हाला. चला जाऊया. इथं पाऊस असतो इथं जास्त पाणी धबधबा इथं होतं माहिती. या साईडला फिरत राहिले लोक येतो करवंद थांबलेलो होतो आम्ही इथं. व्ह्यूज वगैरे असं व्ह्यू भारी मस्त त्या ठिकाणी बघू शकता. इकडे तलाव आहे मोठा तलाव आहे. पलीकडे तुम्हाला दिसतं टेंट आहे इथं या ठिकाणी. नाईटसाठी टेंट आहे त्या ठिकाणी. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सीन बघा इकडं डोंगर हे बघू शकता पलीकड. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इकडच्या साईड दाखवायचं आहे. बघू शकता कसं काय असं काय हिमालयाज आहेत असं वाटतंय नाही का. हिमालयाज एकदम भारी थंड हवा सुटलेली आहे. एकदम भारी वातावरण वगैरे इकडं पण भारी वाटतंय. तलाव भरलेलं नाही बरं का पण भारी वाटतं. छान वाटतंय ना. सांगू शकत नाही. खूप भारी वाटतंय. पण वरती बघू शकता हे छोटंसं पण एक साईड डब्ल्यूचा आकार झाला आहे. ते पण किती भारी वाटतंय. छान वाटतंय. एका ठिकाणी आलेलो इथं इथं असं भारी वातावरण आहे एकदम भारी. असं याच्या खाली भारी असं बर्फाच्या असं नाही का माउंट एव्हरेस्टच्या खाली आल्यासारखं असं वाटतंय. तुम्ही बघू शकता कसं का भारी वातावरण आहे. वाव उंच उंच डोंगर आहेत या ठिकाणी. कसं काय उंच आहेत बघू का एकदम भारी. करवंद ही चालली करवंद खायला. आता इथं आता कोणी ठेवलं होतं करवंद इथं. तर चला वातावरण लय भारी वाटतंय नाद भारी. या साईडला पण कोणी रस्ते असे शांत हिरवळ. काय आलं रे म्हणलं होतं. कसं का माउंट एव्हरेस्ट सारखं दिसतं का नाही असं बर्फ वगैरे आहे वरती असं एवढं भारी वाटतंय. इथं पाऊस प्रमाण कमी आहे आज. चिडचिड वगैरे असते ना थोडं पावसाळा एकदम भारी ना
वातावरण एकदम भारी झालं असतं. सगळीकडं अशा ठिकाणी ना हे झालं असतं, पाऊस वगैरे पाणी वगैरे झालं असतं सगळं. पण नाही, आम्ही जरा लवकर अति प्रमाणात लवकर आलो. तर आम्ही एका ठिकाणी आलेलो इथं. या ठिकाणी एकदम भारी असं फ्रेश वातावरण आहे आणि बघायला असं म्हणजे एकदम असं कोकण कड्यासारखं आहे. पहा माहिती आहे का, माउंट एव्हरेस्टवर कसं असं बर्फ वगैरे असतो त्या पद्धतीने असं वाटतं या ठिकाणी. तर दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. हे बघू शकता तुम्ही कसं काय. वाव, काय सीन आहे. तरी पाऊस कमी आहे, पाऊस आलेला नाही इथं. नाही तर पाऊस असतं तर इथं सगळं धुकं असतं माहिती आहे का. आम्ही सगळं धुक्यात असतो त्या ठिकाणी. पण पाऊस नाही, आभाळ आलेलं आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे जास्त प्रमाणात माहिती आहे का. पाऊस अति म्हणजे एन्जॉय होईल अति प्रमाणातच. धुकं चिडचिड वगैरे नाही का, म्हटलं भारी वाटतं वातावरण वगैरे. तुम्ही बघू शकता धुकं ढगाळ वगैरे आले तर शांत वातावरण एकदम शांत आहे. पलीकडे पण बघू शकता आभाळ. या साईडला पण घरं वगैरे आहेत या ठिकाणी. असं एकंदरीत असं जंगलात आल्यासारखं नाही, घरं इथं सगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी. पण काय मॅडम काय मॅडम मग कसं काय, खूप छान वाटतं. भारी वाटतंय. भारी. नक्कीच नक्की आवडलं का. खूप आवडलं. वा. तर चला पुढचा स्पॉट बघूया आपण नाही का. आता जास्त वेळ थांबायला नाही जमणार, सगळं फिरायचं म्हणल्यावर. एकदम भारी आहे. अजून पुढं कसं कसं आहे काय माहिती नाही. आहे माझ्या हिशोबाने भारी असेल पाहिजे यापेक्षा पण नाही का. निसर्गाची देणगी म्हणजे हेच निसर्ग. अप्रतिम अतिसुंदर. बघू शकता, झूम केलं मी कसं काय. तर चला जाऊया पुढचं कुठं काय बघू, नंतर दाखवू मी तुम्हाला नाही का. पण आम्ही आलो सांदनदरी या रस्त्याकडे. तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी हे बघू शकता काय सांदनदरी रिव्हर्स फॉल. हा जो रस्ता तो या साईडला जातो. पर्यटक आहेत का नाही काय माहिती नाही या साईडला, पण असो आपण जाऊया नाही का. भारी वाटतं या ठिकाणी, असं वाटतंय भारी आहे. सांदन व्हॅलीच्या जवळजवळ आलेलो आहे तर नजारा बघू शकता तुम्ही कसं काय. या साईडने रस्ता आहे, इथं नाश्ता वगैरे करावं म्हणलं नाही का. चला काय भेटतं काय नाही खायला बघू आणि जाऊया पुढं एकदम भारी आहे. अशी दरी आहे, महाराष्ट्रातील 2 नंबरची दरी ही नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे. 25 फूट खोल आहे असं म्हणतात. तर बघू पुढं जाऊन नाही का. तर चला हळूहळू जाऊया. तर आम्ही फायनली नाश्ता वगैरे करून सांदन व्हॅली या ठिकाणी आलेलो आहे बघा. तुम्हाला दाखवतो मी सांदन व्हॅली. अजून आतमध्ये जायचं, बाहेर पार्किंगला गाड्या वगैरे या ठिकाणी लागलेल्या आहेत. वातावरण बघू शकता. हे बघा इथून रस्ता जातो आतमधून आणि ते वरती रतनगड आहे. हा रतनगड ट्रॅक डेंजर आहे म्हणतात. आम्ही विचारलं, जंगल आहे पूर्ण नाही का. हे सगळं जंगल आहे. म्हणजे हरवण्याचे रस्ता चुकण्याचे जास्त हे प्रमाण आहे या ठिकाणी म्हणले. कोणी माहिती असणारे लोक घेऊन जा. पण आम्ही दोघं असल्यामुळे म्हणलं ना काय गरज नाही वरती जाण्याची. आणि वरती पाऊस पण चालू आहे सारखं चिडचिड नाही का. त्यामुळं तर चाललो तर आम्ही सांदन व्हॅलीत नाही का. रस्ता चला जाऊया आपण दाखवू तुम्हाला. तर सांदन व्हॅली भरपूर खोल आहे असं म्हणतात. 25 फूट आहे खाली नाही का. जवळ 25 फूट म्हणल्यावर बघू शकतो मी किती खोल असेल ते अंदाजे. चाललो तर आपली गाडी लावली चावी वगैरे घेऊन. प्रमाण जायचं म्हणजे असं हे जंगल आहे जायच्या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला नाही का. नाश्ता केला आहे म्हणलं आता टेन्शन नाही राहायचं नाही का. नाश्ता वगैरे केल्यावर एकदा इकडे काय परत रेंज नाही काय नाही. पैसे पण एक तर कॅश नाही तर मग नाही, कारण हे नाही ना रेंज नाही तर कसलीच. त्यामुळं चाललो आहे तर आम्ही. बघू शकता जंगल डेंजर आहे. हे माणसं चाललेत पुढं. चला जाऊया हळूहळू. तिकडे दाखवू तुम्हाला. लाजळूचं झाड आहे काय ना, हात लावून बघू. नाही राव, नाही लाजळूचं नाही. मला वाटलं लाजळूचं झाड आहे. लाजळूचं झाड नाही. रस्त्यावर पाण्यामुळं रस्ते असं चिकट झाले, चिखल झालेला आहे. पाय सटकण्याचं प्रमाण जास्त आहे. हळूहळू जावं लागेल. इकडनं एक रस्ता आहे तो मॅडम. पावसात तिथं पाणी असल्यामुळं असं काय आता असो. तर चला जाऊया हळूहळू आपण. कळसोबा हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदनदरी.
या ठिकाणी रिव्हर्स फॉल आहे, इकडनं रस्ता जातो. इकडं पाणी आहे, बघू शकता तुम्ही, मस्त पाणी आहे. सटकलं तर अवघड इथं. हे धबधबा पाणी. मी सध्या आहे सांदन व्हॅलीमध्ये. इथं काय महत्त्वाचा मेन पॉईंटला आहे, हे बघू शकता. या साईडने एक रस्ता येतोय आणि या साईडने एक येतोय. दोन्हीकडनं पण असं धबधब्यासारखं आहे. पाणी येतंय दोन्ही साईडनी पण, काय का मस्त आहे. लोक पण भरपूर येतं, हे बघू शकता. इकडनं पण पाणी येतं, जास्त पाणीच आहे. हे बघा, आहे का, लोक एन्जॉय करतात भरपूर. भरपूर एन्जॉय करतात लोक पण, आहे का. वरतून आहे रस्ता, पण आम्ही डायरेक्टली खाली आलो. तर चला एन्जॉय वगैरे करू, नंतर काय मग व्हिडिओ तर बनवतच राहू आपण. चला व्हॅलीमध्ये आलेलो होतो. इथं सगळे पर्यटक आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम खोल दरी अशी. या ठिकाणी पाणी आहे, भरपूर पाणी असं वाहतंय. प्रमाण कमी आहे पावसामुळं. हो, एकदम खोल दरी आहे. सगळे लोकच आहेत, पर्यटक आहेत पूर्ण. आणि इथं हिल क्लाइम्बिंग सारखं पहा, ट्रेक आहे हा, बघू शकता. उतरतायत, जात आहेत वरती. आपण पण खाली जाऊया आपण. जायला या साईडने रस्ता आहे. पोरं सगळे पोहतात. लोक भरपूर मजेदार आहे. हळूहळू जावं लागेल आपल्याला, असं काय अर्थ नाही तर मग आपल्याला नाही. तर चला जाऊया हळूहळू, खाली जाऊ एकदम. मी सध्या खाली चाललेलो आहे, वरतून खाली आलो. ट्रेकमध्ये असं पाणी वगैरे आहे. लोक भरपूर खोल आहेत. सांदन दरी बघू शकता तुम्ही वरती, एकदम खोल अशी उंच आहे वरती. वरतून काय पडलं तर अवघडच आहे, नाही का. पण चला मी चाललेलो आहे. तर हळूहळू ओल्लं आहे एकदम, येता वेळेस असं एकदम हळूहळू नाही का. ओला असल्यामुळं हळूहळू एकदम तुझं पाय सटकत येत वगैरे, नाही का. त्यामुळे एकदम हळूहळू जावं लागते. वरतून पाणी वगैरे पडतंय, हे बघू शकता. कसं काय एन्जॉय करते सगळे लोक, हे बघू शकता. मॅडम वरती थांबली, त्यांना मॅडमला काय येत नाही इकडे. एकदम खोल वेगळे ना या ठिकाणी सटकण्याचं तरी दिसते जास्त, त्यामुळं ती आलेली नाही. त्यामुळे मी एकटाच आलो आहे. हे बघू शकता, रोप क्लाइम्बिंग अनलिमिटेड लोक आहेत या ठिकाणी. वाव, येण्याची दाट शक्यता आहे, कारण जास्त गरम होतं, नाही का. लोकांचं प्रमाण पण जास्त वाढलं, पर्यटकांचं. आणि आमच्या मॅडम इथं आता कसे पाण्यात कसे सासरवाडीला गेलेलं बायको आणि पाण्यात बसलेले म्हैस, किती मन भरल्याशिवाय उठत नाही, तसे आमचे मॅडम बसलेले आहेत या ठिकाणी, बघू शकता. पाण्यात म्हैस बसल्यासारखं मॅडम भरलेले आहेत. कुठं ते पण सांदन व्हॅलीमध्ये. इथून वरती जातात पर्यटक, काय मधून रस्ता आहे कमी. आणि इथं कडा वगैरे भरपूर प्रमाणात असं, नाही का. तिथं सटकण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपण सेफ जागेवर उभं आहेत. मी आंघोळ वगैरे नाही करत सध्या, सर्दी वगैरे, कारण काल दिवसभर भिजत होतो. दुखणं आजारी पडण्याचं प्रमाण होईल जास्त, त्यामुळं आपण काय भिजत वगैरे काय नाही. तर असं जाऊ द्या, करते बायको एन्जॉय करते म्हणल्यावर काय. आपण आलो त्या ठिकाणी. हे बघते इकडं तिकडं, मी कुठं गेलो आहे, पण मी इकडंच आहे, इथंच आहे. तर चला पुढचं पण पॉईंट पाहायला जायचं आपल्याला, त्यामुळे आपण इथं स्टॉप करू आणि पुढचं काय आहे ते पुढं दाखवू. तर चला भेटूया पुढं. तर सध्या सांदन व्हॅली फिरून झाली. फिरायला काय इथं एवढाच पॉईंट होता, पाणी जास्त प्रमाणात नाही आहे. या ठिकाणी गेलोत आणि आलोत, पण आता चाललोत दुसऱ्या नवीन पॉईंटकडं. आता टू व्हीलर वगैरे तिकडेच लावलेली आहे, आता निघायचं आम्हाला. तर चला जाऊया. चल. आपला ब्लॅक घोडा पण आज फिरायला आलाय. ब्लॅक घोड्याने पण पाहिजे बरेच ठिकाणं, नाही का.
कसं काय ब्लॅक घोडा आणि समोरचं वातावरण गरम खूप होतं आहे, अनलिमिटेड गरम होतं आहे. आता पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, दाट म्हणजे 99% पाऊस येण्याची शक्यता आहे. तर असो, पाऊस येऊ अथवा ना येऊ, आपण खालून आलो चांदण व्हॅलीमधून, वरती आलोत. हे बघू शकता लोकेशन वरतून गरम होतं एकदम. इकडं जायचं आपल्याला, रिव्हर्स वॉटरफॉल वगैरे या साईडला आहे. तर जाऊया, गाडी काढू आणि निघूया आपण. फायनली कोकण कड्यावर पोहोचलो. तिथं पाऊस येईल, एक 10 मिनिटाच्या आसपास पाऊस येईल. वातावरण तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता वातावरण. पाऊस यायला लागला, चिडचिड झाली सुरू. रेनकोट वगैरे आणले नाहीत आम्ही, इथं आंघोळ्या वगैरे चालूत मुलांच्या. पर्यटक कसं काय भारी वातावरण. तर तुम्हाला दाखवतो मेन महत्त्वाचा कोकण कडा. इथं चिडचिड सुरू झाली काय. कोकण कडा वाव. वरती या ठिकाणी रतनगड आहे आणि कोकण कडा मी तुम्हाला दाखवतो. वा, हे बघू शकता कोकण कडा. चिडचिड सुरू झाली कोकण कडा. लुक ॲट दिस. वाव, व्हॉट इज दिस. हे राहा कोकण कडा, आपला ब्लॅक घोडा. इथं कोणाच्याच गाड्या नाही आल्या, तिथं आपली गाडी आली. कोणाच्याच गाड्या नाही आल्या, तिथं आपण गाडी घेऊन आलेलो. तिथं आपला ब्लॅक घोडा. भारी वाटतं एकदम निवांत शांत. असं काय. येऊन आम्ही बरेचसे हे झालं, हाल झाले जरा पावसात. पण असं काय हे पाहिजे तर एकदम भारी वाटलं माहिती आहे का. तिथे एकदम थंड असे थेंब येते, पाऊस चालू आहे, चिडचिड ऊन पडलेले आणि पाऊस सुटलेली. हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि प्रमाण म्हणजे तुम्ही बघू शकता कसं काय. सह्याद्री पर्वतरांगा वगैरे सगळं दिसतात म्हणायचं ह्या, नाही का. हे बघू शकता, हे फक्त हे बघण्यासाठी आलेलो आहेत आम्ही. हा कोकण कडा आणि रिव्हर्स वॉटरफॉल हाच आहे. खोल बघा किती खोल आहे. प्रमाण पावसाचं प्रमाण कमी आहे, नाही तर जास्त प्रमाण असतं पावसाचं. तिथून पाणी खाली येतं आणि वरती हवेत परत वरती वर येतं माहिती आहे का. हे पहा, इथून पण पाणी येतं आहे. आणि हा इथं वरती रतनगड आहे, तुम्हाला मागे सांगितलेलंच आहे. रतनगड ट्रेकिंग 1-2-3 किलोमीटरचं आहे वाटतं, पण जास्त घनदाट जंगल आहे तिथं. त्यामुळं काय आम्ही गेलो नाहीत, दोघंच असल्यामुळं. कुणी जर सोबत असतं तर आम्ही गेलो असतो त्या ठिकाणी. ऊन पडले आता, इकडून हवा येते मस्त. काय कसं काय निवांत मस्त. आता मॅडमचा झाला फोन चालू, मी ब्लॉगिंग चालू केली. म्हणलं दाखवा तुम्हाला, म्हणलं मस्त एकदम भारी आहे. एकदम भारी सगळे पाहताल तसं वाटतं, निसर्गरम्य वातावरण असं एकदम भारी. चिडचिड चालू आहे नॉर्मल. आणि हे पहा कोकण कडा कोणता आहे, हाच आहे वाटतं कोकण कडा पण. आणि हा इकडं वा वा, काय सीन आहे. एकदम भारी वाटतं, एकदम भारी, नाद भारी. आपल्याला तर आवडलं भाऊ. पुढच्या वेळेस, आता पाऊस कमी असताना आलो, पण पुढच्या वेळेस असं नाही. पाऊस का 1 महिना झाले तर मग यायचं इकडं, नियोजन पद्धतीने यायचं आणि एकदम नियोजन करून. तर चला आपण पुढं जाऊया, फोटोशूट वगैरे करू, मग पुढच्या याला जाऊ. चला जाऊया. या ठिकाणी मी कोकण कडा म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉलपाशी आलेलो आहे. इथं कोणाचीच गाडी बाईक वगैरे आली नाही, कोणाचीच. तुम्ही बघू शकता, मी आलो इथं आपली ब्लॅक घोडा घेऊन. कसं काय ब्लॅक घोड्याला नको का मजा करायला, नाही का. सीन बघू शकता तुम्ही कसं काय. तर भारी वाटतंय. आंब्रेला वॉटरफॉल तिकडेच राहिला शेंडीच्या मागं, काल आपण गेलतो. हा, तर चला गाडीचे थोडे व्हिडिओ वगैरे काढलेत, फोटो काढू आणि निघूया आपण पुढं. पुढच्या टप्प्यात आलोत. रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर आहे या ठिकाणी बरं का. एक 1100 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. मेवाडपंथी असं बांधकाम आहे त्या मंदिराचं. इथं या ठिकाणी एक हे कुंड आहे,
बघू शकता देवाच्या मूर्त्या वगैरे या ठिकाणी आहेत. जुनं बांधकाम इथंच तुम्हाला दिसल नाही का. एकदम भारी असं या ठिकाणी पण वातावरण वगैरे. इथं गाडी बाईक पार्किंग लावली आपण या ठिकाणी. आणि इकडं असं लोक श्री अमृतेश्वर देवस्थान आतमध्ये जाऊयात आपण. तर आपण आतमध्ये आलोत. बघू शकता मंदिर मेवाड पद्धतीने बांधकाम केलेलं आहे मंदिराचं. जुना शिल्पलेख. शकता बांधकाम कसं काय कोरीव काम एकदम जुन्या पद्धतीचं आहे. गाभारा मंदिराचा बघू शकता आतमध्ये एकदम असं जुनं बांधकाम आहे दगडांचं. एकदम जुनं आहे. 1100 वर्षापूर्वीच म्हणतात त्या मूर्ती देवोपाच्या. फिरून सगळं झालंय. शेवटी इथं रंधा फॉलपाशी आलोत. इथून माघारी जायचं आता रिटर्न नगरला. तर चला निघूया आता. काय थांबायचं नाही कुठं नाही डायरेक्ट निघायचं आहे. तर चला जाऊया डायरेक्ट घरी.